मिथुन रास सावधान 15 एप्रिलपर्यंत हे संकेत मिळतात, सावध व्हा. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मिथुन राशीच्या माझ्या सर्व प्रेमळ आणि विश्वासू मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक मनातील गोष्ट विचारायची आहे. कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही सर्वांसाठी तुमचं रक्त आटवलं, पण शेवटी पदरात फक्त अपमानच आला? जर तुमच्या आयुष्यात सध्या खूप जास्त अंधार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आशेचा एक किरण ठरणार आहे. पुढचे 5 दिवस म्हणजेच 15 एप्रिलपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरू शकतो. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर येणाऱ्या संकटांपासून वाचवण्यासाठी आणि सावध करण्यासाठी आज इथे आलो आहे. ग्रहांची अशी काही भयानक चाल बदलत आहे जी तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. जर तुम्हाला तुमच्या कर्मावर आणि त्या परमेश्वरावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये माझा देवावर विश्वास आहे हे नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे तुम्हाला ईश्वरी शक्तीची साथ लाभू शकते, त्यामुळे उशीर न करता लगेच कमेंट करा. संघर्षाची जाणीव. मिथुन राशीचे लोक म्हणजे समुद्रासारख्या विशाल मनाचे असतात, ज्यांच्या मनात सर्वांसाठी फक्त प्रेम असतं. पण दुर्दैवाने या जगाला तुमच्या या साध्या आणि भोळ्या स्वभावाची कधीच किंमत कळली नाही. तुम्ही स्वतःची भूक विसरून दुसऱ्यांची ताटे भरली, पण आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा पाठीशी उभं राहणारं कोणीच नाही. 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळणार आहेत जे तुम्हाला सांगतील की आता सावध होण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला रात्री अचानक दचकून जाग येत असेल किंवा विनाकारण मनात भीती वाटत असेल तर हे अशुभ संकेत आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमचेच लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान रचण्याची दाट शक्यता आहे. ज्यांच्यावर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास टाकला तेच लोक आता तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा काळ तुमच्या संयमाची आणि तुमच्या सहनशीलतेची सर्वात मोठी कसोटी पाहणारा ठरेल, हे विसरू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता तुम्हाला सतावू शकते, ज्यामुळे तुमचे मन विचलित होईल. पण लक्षात ठेवा मित्रांनो, वारा कितीही वेगाने वाहिला तरी दिवा विझू द्यायचा नाही, ही जिद्द आता तुम्हाला ठेवावी लागेल. 15 एप्रिलपर्यंत काय घडणार? आता आपण पाहूया की ग्रहांची ही युती तुमच्या आयुष्यात नक्की कोणते वादळ घेऊन येणार आहे. 14 एप्रिलला सूर्यदेवाचे राशी परिवर्तन होत आहे, जे तुमच्या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या परिवर्तनापूर्वीचे काही तास आणि त्यानंतरचा काळ तुमच्यासाठी मानसिक तणावाचा असू शकतो. तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येतील. तुम्हाला असं वाटेल की आता सगळं संपलंय की काय. पण हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि जगाला दाखवून द्यायचं आहे. तुमचा जोडीदार किंवा तुमचे मित्र यांच्याशी बोलताना शब्दांचा वापर अत्यंत विचारपूर्वक करा. एका चुकीच्या शब्दामुळे तुमचं वर्षानुवर्षांचं नातं एका क्षणात तुटू शकतं, म्हणून मौन पाळणे कधीही उत्तम ठरेल. आर्थिक बाबतीत सांगायचं तर कोणीतरी मोठी गुंतवणूक करण्याची लालूच तुम्हाला दाखवू शकतं. सावध राहा. 15 एप्रिलपर्यंत कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा कोणाचेही जामीन राहू नका. तुमच्या कष्टाचा पैसा चुकीच्या मार्गाने जाण्याची भीती या काळात खूप जास्त आहे. मित्रांनो, मी तुमचे दुःख समजू शकते, कारण तुम्ही जे सहन केलंय ते सांगायला शब्द अपुरे पडतील. अनेक रात्री तुम्ही उशीत तोंड खुपसून रडला असाल, कोणालाही न सांगता तुमचं दुःख मनातच दाबून ठेवलं असेल. लोक म्हणतात की मिथुन राशीचे लोक खूप बोलके असतात, पण तुमच्या मनातलं दुःख ऐकायला कोणाकडे वेळच नव्हता. आज हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल, पण हे अश्रू तुमचे कमजोरीचे नाहीयेत. हे अश्रू आहेत त्या संघर्षाचे, जो तुम्ही आजवर एकट्याने लढलात आणि आजही लढत आहात. तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे एकदा पहा. त्यांना तुमच्या यशाची किती आस लागली आहे ते आठवा. त्यांच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी तुम्हाला या संकटातून बाहेर पडायचंच आहे. 15 एप्रिल नंतरचा सूर्य तुमच्या आयुष्यातील हा सगळा अंधार कायमचा दूर करण्यासाठी येत आहे. फक्त हे काही दिवस स्वतःला जपायचं आहे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. कारण तुम्ही ठीक असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधार बनू शकाल. कष्टाची किंमत आणि करिअरचे वादळ. आता आपण बोलूया तुमच्या कष्टाबद्दल, जे आजवर कोणालाच दिसले नाहीत. मिथुन राशीच्या मित्रांनो, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी नेहमीच 100% योगदान दिले आहे. अनेकदा असं झालं असेल की काम तुम्ही केलं आणि त्याचं श्रेय मात्र दुसरं कोणीतरी घेऊन गेलं. 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात असाच काहीसा अनुभव पुन्हा येऊ शकतो. काही लोक तुमच्या कामात चुका काढतील किंवा तुमच्या प्रगतीचा रस्ता रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतील. तुमच्या मनात कदाचित असा विचार येईल की मी इतकी मेहनत करूनही मला यश का मिळत नाही. पण थांबा, हा विचार तुमच्या मनाला कमकुवत करण्यासाठी शत्रूने पेरला असू शकतो. लक्षात ठेवा, सूर्य ढगांमागे काही काळ लपतो, पण म्हणून त्याचा प्रकाश कधीच संपत नाही. तुमच्या कष्टाची ही शिदोरी लवकरच फळाला येणार आहे. फक्त या 5 दिवसात कोणाशीही वाद घालू नका.
तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी गुंतवणूक आहे, जी तुम्हाला येणाऱ्या काळात मोठा नफा मिळवून देईल. आरोग्याची हेळसांड आणि गुप्त शत्रूंचा विळखा. मित्रांनो, या सगळ्या धावपळीत आपण एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतो, ती म्हणजे आपलं शरीर. पुढच्या 5 दिवसात मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नये. अचानक उद्भवणारे डोकेदुखीचे विकार किंवा पोटाचे त्रास तुम्हाला हैराण करू शकतात. तुमच्या मनातल्या सततच्या चिंतेचा परिणाम तुमच्या शरीरावर होताना तुम्हाला जाणवेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आजूबाजूला वावरणारे गुप्त शत्रू आता सक्रिय झाले आहेत. हे असे लोक आहेत जे तुमच्यासमोर गोड बोलतात, पण तुमच्या पाठीमागे तुमच्या नावाने विष कालवतात. तुम्ही प्रगती करत आहात हे पाहून त्यांच्या पोटात गोळा येतोय आणि तुम्हाला खाली कसं खेचायचं याचे ते प्लॅनिंग करत आहेत. 15 एप्रिलपर्यंत तुमच्या गुप्त शत्रूंना तुमची कोणतीही कमकुवत बाजू कळू देऊ नका. कोणासमोरही आपल्या घरच्या गोष्टी किंवा पैशांच्या व्यवहाराबद्दल उघडपणे बोलू नका. लक्षात ठेवा, शांत राहून आपलं काम करणं हीच या शत्रूंना दिलेली सर्वात मोठी चपळाक असेल. तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही या जगाशी आणि या शत्रूंची लढू शकाल. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या. नात्यांमधील ओढताण आणि मनाची घालमेल. आता वळूया तुमच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील विषयाकडे, तो म्हणजे तुमची नाती. मिथुन राशीचे लोक नात्यांमध्ये खूप लवकर गुंततात आणि समोरच्यावर जीवापाड प्रेम करतात. पण कधी विचार केलाय का की तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःला झिजवलं ते आज तुमच्याबद्दल काय विचार करतात? 15 एप्रिलपर्यंत जुन्या काही कटू आठवणी पुन्हा जाग्या होऊ शकतात किंवा जुन्या वादांना तोंड फुटू शकतं. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तुमच्यावर विनाकारण संशय घेऊ शकते किंवा तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला आतून खूप एकटं वाटेल. असं वाटेल की कोणीच आपल्याला समजून घेणारं नाहीये का? तुमच्या मनाची ही घालमेल आणि हे एकालीपण तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवून टाकेल. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे लक्षात घ्या की प्रत्येक नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त तुमची एकट्याची नाहीये. जर कोणी तुम्हाला सोडून जाण्याची भाषा करत असेल तर त्यांना जाऊ द्या, कारण जे तुमचं आहे ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करून कोणतंही नातं टिकवण्याचा प्रयत्न या काळात तरी करू नका. भावनिक आवाहन आणि उपाय. जाता जाता एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा की देव कोणाचंही देणं कधीच ठेवत नाही. तुमची ही वाईट वेळ म्हणजे तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होण्यापूर्वीची एक मोठी परीक्षा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा. कोणास ठाऊक, तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या खचलेल्या मनाला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी नेहमी तुमच्या सुखदुःखात सोबत राहणार आहे. 15 एप्रिलपर्यंत दररोज सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. हा छोटासा उपाय तुमच्या जीवनातील अनेक अडथळे दूर करेल आणि तुम्हाला मानसिक शांती देईल. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना करते. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.